विमानतळावर अचानक वादळ आलं आणि एका क्षणात 3 प्रवासी विमानांची झाली तडफोड। दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी संध्याकाळी जोरदार वादळी वारं आणि मुसळधार पावसामुळे मोठी घटना घडली। पार्किंगमध्ये उभी असलेली एअर इंडियाचे तब्बल 3 विमाने ग्राउंड सपोर्ट उपकरणाच्या धडकेत नुकसानग्रस्त झाली। सुमारे 4:30 वाजण्याच्या सुमारास टर्मिनल 2 जवळ पार्किंगमध्ये ही घटना घडली। अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे स्टेप लँडर आणि इतर ग्राउंड उपकरणे हवेत उडाली आणि थेट विमानावर आदळली। सुदैवाने त्यावेळी विमानतळावर किंवा परिसरात कोणतेही कर्मचारी नसल्याने जीवितहानी टळली। मिळालेल्या माहितीनुसार एका एअर इंडियाच्या विमानाने मोठे नुकसान झाले असून ते काही काळ सेवा बाहेर ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित 2 विमानांचे किरकोळ नुकसान झाले असून त्यांची तपासणी आणि दुरुस्ती सुरू आहे। या घटनेनंतर विमानतळ प्रशासन आणि एअरलाइन कंपनी मध्ये खळबळ उडाली आहे। अचानक बदललेल्या हवामानामुळे एवढी मोठी घटना घडल्याने विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत।